महाराष्ट्रामधलं कायदा सुव्यवस्था सगळा बिघडलेला आहे. कायदा व्यवस्था सगळा संपलेला आहे. हे आम्ही अनेकदा सांगितलं, पण आमचा आरोप हा शब्द माध्यमाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातूनही त्याला बोललं जातं. आता वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे, की पोलीस स्टेशनचा अधिकारी असो, कमिशनर पोलीस असोत किंवा एसपी असोत, यांचा जो रेट ठरलेला आहे, कलेक्टरांचे रेट ठरलेले आहेत, या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे जे रेट ठरलेले आहेत त्याचे परिणाम आहे की सरकारची चमचेगिरी करा आणि भ्रष्टाचार करा, लूटमार करा, अर्धे सरकारला अर्धे आपल्याला. आणि त्याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्रामध्ये लहान मुली असतील, महिला असतील, आता सुरक्षित नाही, असं जे चित्र निघालेलं आहे. आणि त्याचंच हे उदाहरण आहे. परवाच शाळेमध्ये मुलींना जे बस नेते, त्या बसच्या ड्रायव्हरनी केलेले कर्तृत्व ते कालच पुण्यामध्ये समोर आले. त्याच्याच 4 दिवसाच्या पहिले कॉलेजमध्ये एका मुलीवर झालेला अत्याचार पुढे आला. काल अजून पुन्हा पुण्यामध्ये एका अनोळखी मुलीला ज्या पद्धतीनं सामूहिक बलात्काराची घटना, हे खऱ्या अर्थानं, आणि ती सावित्रीबाईच्या कर्मभूमीमध्ये घटना मोठ्या प्रमाणात होत आहे. स्त्री सक्षमीकरणाचा जी भूमिका घेऊन सावित्रीबाई फुल्यांनी आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी भूमिका देशात नव्हे तर जगामध्ये दिली, त्याच सावित्रीबाईंच्या कर्मभूमीमध्ये या पद्धतीचं ही जी मोठ्या प्रमाणात पापं चाललेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे. आणि सरकार हे सरकारने जबाबदारी घ्यावी, याच्यातला सुधार आणावा. काय थोडे दिवस या सरकारजवळ असतील तर, नाहीतर हे सरकार राज्यासाठी आता नकोसं झालेलं आहे, राज्याच्या जनतेसाठी नकोसं झालेलं सरकार आहे. त्याच्यामुळे जी काही संधी थोड्या दिवस आहे, ज्या मोठ्या मोठ्या दर कॅबिनेटमध्ये योजना जाहीर केल्या जातात, त्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार मला माहिती नाही. जे 4 नंबर तुमच्या भावाचे, वडिलांचे, त्यांचे 4 नंबर जे तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवले आहे, फक्त हा एक बटन दाबला तर त्या 4 लोकांना SMS जाईल आणि तुमचं लाईव्ह लोकेशन त्याच्यामध्ये शेअर होऊन जाईल. आणि त्याचबरोबर खाली एक कॉल 112चा पोलिसांचा कॉलचा नंबर आहे, तर ते जर तुम्ही बटन दाबलं तर ते तुमचे 4 लोकांना SMS सुद्धा जाईल, प्लस पोलिसांना फोन सुद्धा जाईल. आणि त्याचबरोबर 1 मिनिटापर्यंत तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंगचं जे ऑडिओ आहे त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुमचे जे 4 लोक आहेत त्यांना जाईल, जेणेकरून आपण डेंजरमध्ये आहोत, आपल्याला मदतीची गरज आहे अशी सूचना ही तुमचे जे 4 डेझिग्नेटेड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना जाईल. त्याचबरोबर फोन जेव्हा बंद आहे, तुम्हाला ही पण संधी नाही की फोन उघडण्याची पण संधी नाही आहे, तर तुम्ही पॉवर आणि या व्हॉल्यूमच्या बटनला 4 वेळा जर दाबलं तरीही SMS जे आहे ते लोकांपर्यंत, तुमचे 4 इमर्जन्सी कॉन्टॅक्टपर्यंत पोहोचून जाईल. ज्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहे महिलांवरती अत्याचारांच्या, त्याच्या विरोधात एक आमचा एक प्रयत्न आहे, जेणेकरून या ॲपच्या माध्यमातून अशा घटना जर आपण वाचू शकलो तर हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.